प्रकरण दुसरे. असामान्य प्रतिभाशीलतेकडे नेणारी दिनप्रणाली. नैराश्य, जीवघेणे एकटेपण आणि तुटलेपण यात स्वतःला अडकवून टाकू नका. त्या एकटेपणाच्या पलीकडे जा. अंतर्यामीच्या प्रेरणा व आदर्श यासह अस्तित्वाच्या गुणात्मक परिवर्तनाची दिशेने सातत्याने प्रवास मग्न रहा. तुमच्या आत साचलेल्या चैतन्याला, ऊर्जेला मुक्त करीत, तुमच्या तीव्रतम इच्छा आकांक्षांना पूर्ण रूप देत, स्वप्नातले जग तुम्ही सहज प्राप्त करू शकता. मुख्य म्हणजे ते सारे तुमच्या आवाक्यात आहे, हे कधीही विसरू नका, असे ॲना रँड म्हणतात. तो कमालीचा उत्कृष्ट आणि प्रभावी वक्ता होता. तासभर तुम्ही जर त्याचे बोलणे प्रत्यक्ष ऐकले तर एक प्रकारची तृप्ती आणि वैभवशाली जीवन जगण्याची उत्सुकता तुम्हाला वाटायला लागेल. श्रोते अगदी बौद्धिक आणि सांवेदनिक धारांच्या संगमात न्हाऊन जात. तो अगदी सहजपणे लोकांना भारावून आपल्या कब्जात घेत असे. त्याचे शब्दातले व तत्वातले प्रभुत्व वाखाणण्याजोगेच होते. त्याचे डोळे सर्व पाहणारे, सर्वभर फिरणारे, बोलता बोलता मधूनच झाकून घेऊन निवांत होणारे होते. विशेष म्हणजे वक्तृत्वाचा कसलाही आव त्याच्याकडे नव्हता. स्वाधिकार जाणूनही आक्रमक न होणारे भाषण श्रोत्यांना अगदी खिळून ठेवत होते. एकूणच त्याचे नितळ, प्रसन्न असे व्यक्तिमत्व 80च्या जवळ होते. असे असूनही त्याच्या वयाची वा त्याच्या वृद्धत्वाची कोणतीच जाणीव श्रोत्यांना होत नव्हती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जगताचा कॉर्पोरेट जीवनशैलीच्या नेतृत्वाचा अनुभव त्याच्यापाशी होता. गाठीशी असलेला प्रचंड अनुभव, व्यासंग, अचूक निरीक्षण शक्ती, तरल संवेदनशीलता व प्रज्ञा असल्यामुळे त्याचा प्रभाव ऐकणाऱ्यावर अगदी चटकन पडत असे. त्याचे भाषण स्वस्थ चित्ताने आपल्या स्वतःच्या आत उतरू द्यावे आणि स्थिर करावे, इतकीच आस जवळजवळ प्रत्येकात होती. कधीकधी त्याचे व्याख्यान संपल्यावर काही लोक त्याच्याशी संवाद साधत असत. त्यांच्यापैकी किती जणांनी सांगितले आहे की व्यक्तिशः आम्हाला त्याची करुणा जाणवली, तर काहींना त्याच्यापासून ऊर्जेचा एक प्रचंड झोत पोचल्याची अनुभूती मिळाली. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर इतका आनंद आणि तेज असते की लोक अगदी खिळूनच त्याच्याकडे पाहत राहत. वैयक्तिक यशवैभव तसेच व्यावसायिक कॉर्पोरेट जगतातील नेतृत्वास सर्वार्थाने प्रेरणादायी ठरणारे प्रेरक व्यक्तिमत्व त्याचे होते. एकूणच तो एक कृतिशील तत्वचिंतक होता. व्यक्तिमत्वाचे प्रभावीपण व जागतिक स्तरांवरील परफॉर्मन्स यांची नेमकी दिशा व दृष्टी व्यक्त करणारी त्याची वाणी होती. यातही चैतन्यमय जीवनपद्धतीसाठी त्यांनी कित्येक प्रभावी व परिणामकारक विचारसूत्रे विकसित केली होती. या जीवनशैलीची सर्वार्थाने स्वीकार करणाऱ्यांचे अवघे आयुष्य परिवर्तित झालेले होते. अगदी जागतिक स्तरांवर लोकांना व नानाविध कंपन्यांना त्यांच्या वैयक्तिक व कॉर्पोरेट विश्वातील वाटचालीत तो एक नवी, सखोल, समृद्ध आणि स्वतंत्र दिशा दृष्टी बहाल करत होता. एके क्षणी व्यासपीठावर मोठ्या दिमाखात आकर्षक पावले टाकत तो चालत आला. त्याने निळ्या रंगाचा चष्मा आणि काळ्या रंगाचा सुंदर सूट परिधान केला होता. पहिल्या 1-2 वाक्यातच त्याने श्रोत्यांच्या मनाचा कब्जा घेतला. त्याचे आघातयुक्त उच्चारण असावध श्रोत्यांना सावध करण्या इतके ठसठशीत होते. त्याच्या समोर प्रेक्षागृहात बसून त्याच्या मुखाने त्याचे नादयुक्त शब्द ऐकण्याचा आनंद काही वेगळाच होता. अनन्भूत. त्याने हळुवारपणे आणि ठामपणे बोलायला सुरुवात केली. मित्र हो, आपले जीवन लहान असले तरी तुमच्या प्रत्येकाच्या आत दडलेल्या प्रतिभेला, तेजाला बाहेर येऊ द्या. त्यांना कमी लेखू नका. स्वच्छ, मोकळे रहा. प्रत्येक माणसाच्या हृदयात एक जन्मजात उदात्त नेतृत्वाची व महानतेची भावना असते. ती वेळोवेळी उमलून येते. त्यामुळे मानवी जीवनात व समाजात पावित्र्याची भावना दिसून येते व त्यातून एक खोलवर जबाबदारीची जाणीव निर्माण होते. जबाबदारीची जाणीव ही एखाद्या मातेला आपल्या आजारी मुलाविषयी वाटणाऱ्या काळजीसारखी असते. ही खोलवरची काळजी आपल्या कंपनीबद्दल, कंपनीतील उत्पादनासह सारे ग्राहक, सहकारी यांच्या कल्याणासाठी वाटायला हवी. पृथ्वी तलावावरील आपल्या अस्तित्वाला अधिकार